तुमचा प्रवास सिनेमामध्ये कसा म्हणजे लहानपणापासून ठरवलेलं की नाही मला डिरेक्टरच बनायचंय का? कसा घडला हा प्रवास? आणि नाही, नाही. लहानपणी वगैरे असं काही नव्हतं. माझा सिनेमाशी तसा काही फारसा फॅमिलीचा संबंधही नव्हता. हं. कॉलेजमध्ये असताना एकांकिका वगैरे करत हळू-हळू कुठलं कॉलेज? रुईया. रुईयावाल्यांनो अजून एक त्याच्यानंतर अल्युमिनाय पुढे आलाय. मग मी इंजिनिअरिंगला होतो व्हीजीटीला तेव्हापासून तेव्हा आम्ही तिथे एकांकिका वगैरे पण तिथे पण होत्या. तिथे पण चळवळ हो. होतीच. त्यामुळे तिथून हळू आणि त्याच काळात म्हणजे कॉलेजच्याच काळात हे काम सुरू झालं होतं, की एडी म्हणून कोणीतरी थिएटरचा स्टुडंट पाहिजे किंवा थिएटरचा ॲक्टर पाहिजे. ते आता ॲक्टिंगच करत होतो आम्ही हं. एकांकिकेमध्ये. म्हणून एका त्यांचं नाव होतं बादल चौधरी म्हणून. त्यांनी मला नेलं पहिल्यांदा. कुठला सिनेमा चल आठवतोय? मेरे भाई. अच्छा, चल मेरे भाईच पहिला तुमचा सिनेमाचा हिट. त्यात नेलं आणि मी तेव्हा प्रॉम्प्टर म्हणूनच म्हणजे त्याला डायलॉग देता सुरुवात झाली आहे ती. तर ती पुढे कंटिन्यू म्हणजे बऱ्याचदा मला अपॉइंट केलं जायचं त्यांच्या सिनेमा असलेल्या. असं कर मग पुढे मी कॉलेज झाल्यानंतर ह्या क्षेत्राशी माझं 1-2 वर्षासाठी 1 वर्षासाठी नातं पण तुटलं होतं. कारण मी इंजिनिअरिंगमध्ये जॉब करत होतो, पण माझं मन काही तिथे लागलं नाही. परत येऊन मी थोडं पोस्ट ग्रॅज्युएशनचे सिनेमा मेकिंगचे कोर्स एक केला आणि मग जो फुल टाईम आलो तेव्हा एडी म्हणून आलो. काही वर्ष मी UTVमध्ये जॉब केला. असं करत 2018 साली मी पहिल्यांदा इंडिपेंडंट सिनेमा केला पिकासो. थोडं थोडं परत मागे, कारण जसं तुम्ही बोलला तुम्ही एडी-मधून काम केलं. कारण सिनेमा या सृष्टीमध्ये कामची अपॉर्च्युनिटी मिळणं एवढं सोपं नसतं, की तुम्हाला एकदम चल मेरे भाई सारखा एक हिंदी सिनेमा मिळाला करायला. मग तुम्ही ब्रेक घेतला. परत एंट्री कशी मिळाली? परत एंट्री म्हणजे माझे त्यावेळीचे बॉस शेखर सरतांडेल ते सिनेमा करत होते. जे महेश मांजरेकर हां, आणि चे यांचे असोसिएट असोसिएट होता. होते. जोशी की कांबळे. जोशी की कांबळे त्या मराठी. सिनेमामध्ये मी एकदम लास्ट एडी म्हणून गेलेलो आणि तो सिनेमा संपेपर्यंत मी तिथे फर्स्ट एडी झालेलो. म्हणजे पहिल्याच सिनेमात पहिलाच माझं सिनेमा ज्याला प्रमोशन लोकांना झालेलं. 5-5 सिनेमे आणि पुढे लागतात. जे माझे होते ते निघून गेले. माझ्या पुढे एक असोसिएट होता, तो होता रोहन म्हणून. बाकी सगळे गेले तर आम्ही शेवटपर्यंत राहिलेलो. त्याच्यानंतर दुसरा सिनेमा सुरू झाला आमचा लगेचच. असं करत त्या 2 मराठी सिनेमानंतर मी कुठच्याही सिनेमांना असिस्ट नाही केलं. मग मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये खूप काम केलं. बऱ्याच कंपन्या आहेत. ऑप्टिकस म्हणा, ट्यूबलाईट फिल्म्स, निऑन फिल्म्स. ॲज अ डिरेक्शन टीम. नो, 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 नो. ॲडव्हर्टायझिंगमध्ये त्यावेळी म्हणजे 2008 ते 2014-15 पर्यंत डिरेक्शन आणि प्रोडक्शन असं वेगळं काही नसायचं. सगळं तुम्हालाच करायचं आहे. बरोबर. कास्टिंग आहे तुम्हालाच करायचं आहे, डॉकेटही तुम्हालाच बनवायचं आहे, रेकी तुम्हालाच करायची आहे, तुम्हालाच सगळं त्याचं आहे घेत आणि सेटवरती तुम्हाला क्लॅप पण तुम्हालाच मारायचा आहे, कंटिन्युटी पण तुम्हालाच बघायची. तर तिथे फक्त प्रोडक्शन एक लाईन प्रोड्युसर नंतर पोस्ट आली. प्रोड्युसर म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. तो प्रोड्युसर म्हणजे निर्माता नाही झाला. तो जो प्रोड्यूस करतोय ती ॲड, की कशा पद्धतीने क्लायंटला आपण कमिट केलं आणि डिरेक्टर ती डिरेक्ट करतोय. तर तिथे बऱ्यापैकी शिकायला मिळालं टेक्निकल प्रोसेस. तर मग ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये थोडं हाय स्किल किंवा हाय टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये शिकायला मिळालं आणि चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर. माझा प्रवास फार रँडम आहे म्हणेन मी, की जे मिळत गेलं ते मी करत गेलो. जसं असं. पण माझ्या डोक्यात हे होतं एका सर्टन टाईम नंतर, की आपल्याला सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून काम करायचं आहे. मी पहिला जेव्हा सिनेमा पिकासो केला तेव्हा गोष्ट माझ्या डोक्यात होती, पण मी लिहिलेलं नव्हता तो सिनेमा. 2019 मध्ये रिलीज झालेलं, ज्याच्यासाठी तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला. ते नॅरेशन जेव्हा मी दिलं निर्मात्याला, तेव्हा माझ्याकडे एकही लाईन दिलेली नव्हती आणि मी त्याच्यानंतर 4 दिवसात त्यांना स्क्रिप्ट लिहून सबमिट केलं. त्यांनी सांगितलं की बाबा ही मराठी लँग्वेजमध्ये लिहिलेली फिल्म आहे आणि मला मराठी येत नाही, कारण ते आसामचे होते. ते म्हणाले मी इंग्लिश ट्रान्सलेट करतो. मी म्हटलं ठीक आहे. नंतर त्यांच्या मनात काय आलं माहिती नाही. ते म्हणाले तू जशी गोष्ट नॅरेट केली तसाच सिनेमा असणार. मी म्हणलं हो, उलट त्यापेक्षाही बेटर होईल, पण ती पातळी तरी मी नक्कीच सांभाळण्याचा प्रयत्न करेन. आणि सिनेमा तो झाला पूर्ण. त्याला सगळं यश मिळालं. मग एक पुढे अशा गोष्टी घडत गेल्या. तसंच आखरी सवालचा माझ्या आयुष्यात तसा झाला, की माझ्या असं ध्यानीमॅनी नव्हतं की मी कधी संघावरती फिल्म करेन किंवा संघाच्या संदर्भात फिल्म करेन. संघावरती नाही म्हणणार, संघाच्या संदर्भात. मला माझ्या एका मित्राने विचारलं की हिंदी फिल्म आहे, तेव्हा संजय दत्त वगैरे कोणीच नव्हतं त्या फिल्ममध्ये. एक छोटी हिंदी फिल्म आहे असं त्याने मला सांगितलेलं ह्याच शब्दात, करोगे क्या?
स्क्रिप्ट अच्छी होगी तो करूँगा, तुला आप आ जाओ मिलते, मग आमची भेट झाली, मग निखिल नंदन बरोबर भेट झाली. असं करत करत सिनेमाची पूर्ण एक प्रोसेस होत होत हा सिनेमा आला आहे इथपर्यंत.